आम्ही आता बनवायला लागलेत लग्नाची नावं. शुभ विवाह. आणि एक नाव बनवायला लावले ते चेतनच्या हळदीला. हे आहे हळद 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 आणि हे हळद आणि हे आहे दिला. तर अशा प्रकारे नावांचं कटिंग चालू आहे. आमच्या बाजूलाच लग्न आहे चेतन आणि शुभविवाह मयुरी ची सौका मयुरी. तर हे पेपर आहे असा मस्तपैकी चमकीवाला. पहिल्याच्या काळामध्ये चमकीचा यूज करायचे. थर्माकोलवर फेविकॉलने असे स्ट्रोक मारून मस्तपैकी चमकी सोडली जायची. पण आता आम्ही असं स्ट्रेच केलं हे चेतनना उलटं म्हणजे कट केल्यावर तरी असं होणार चेतन नाव. तर चालू आहे आमचं काम. पूर्ण झाल्यावर दाखवते कसं होईल ते. दाखव चेतन नाव. आणि हा नाव स्टेजच्या नावासाठी हे बदाम बनवलं आहे. ह्याच्यावर नवरा नवरीचं नाव लागणार आहे. पण त्याच्यावर हा असं बदाम भारी वाटते ना. 2 हार्ट. लग्न म्हटलं तर 2 जीवांचं मिलन म्हणजे एक नवरा आणि नवरी. तर त्यांची नावं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. पहिल्यापासून पूर्वीपासून ही नावं नवरा नवरीची भिंतीवर लिहिली जायची. आता ती डेकोरेटिव्ह करून अशी नावं स्टेजवर गाडीवर नवरा नवरीच्या लिहिली जातात. तर आता हळदीला सुद्धा नावं लिहिली जातात आणि ती अधिकाधिक डेकोरेटिव्ह करण्याचं काम आम्ही आर्टिस्ट करत असतो. नावं आम्ही बनवायला लावले. त्याच्यामध्ये मयुरी नाव असं मोठं नाव कंप्लीट झालं आहे आमचं. मयुरी हे असं 4 व्हीलरच्या मागे लागणार आहे. लोकांना समजेल नवरीचं नाव मयुरी आणि नवऱ्याचं नाव चेतन आहे आणि ह्याच्यामध्ये नवरा नवरी आहे. त्याच्यासाठी हे खास आमचा प्रयत्न. मस्त आहे ना. काहीच नाही बोलत. आणि हे शुभ विवाह आणि असं आमचं काम चालू असते नेहमीच. रिसेप्शनचा जो मोठा स्टेज असतो तिकडे हे नाव लागणार आहे शुभ विवाह. आणि अर्थातच सर्वात पहिला ज्याला मान असतो असा गणपती त्यांचं सुद्धा फोटो लावणार आहेत. आणि त्याच्यानंतर बाजूला नवरा नवरींची नावं. तर ते गुलाबाने आम्ही डेकोरेटिव्ह करत आहेत. तशी मस्त राहिलेली अशी वरती टोक. हिचा फांद्रा केवढा मोठा आहे यो. बघा नांग्या वाचलाय. नाही म्हणजे मी आता साफसफाई. आमची ही आगरी कोळी जात आणि आमच्या या जातीमध्ये सोन्याला आणि दागिन्याला खूपच महत्त्व. सोने दागिने म्हटलं की एकदम चमक आणि भव्यता. तर त्याचप्रमाणे दुसरंही डेकोरेटिव्ह काम करायचं असेल तर ते असं एकदम शाईनवालं करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही ते एकदम डेकोरेटिव्ह मोठी शाईनवाली नावं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि स्टेजची नावंसुद्धा अशी शाईन केली पाहिजे. त्याच्यामुळे चमकीचा पेपर वापरलेत आम्ही आणि रबर शीट असं 2 मटेरियल वापरून